नमस्कार. तर आपण जसं फिक्स केलं होतं की तुम्ही मला Instagramवर खूप सारे क्वेश्चन विचारलेले आहे आणि त्यांचा ॲन्सर मी आज तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे म्हणून. तर गणपती बाप्पा मोरया. आपण छानपैकी या व्हिडिओची स्टार्टिंग करणार आहे. तर खूप सारे कॉम्प्लिमेंट पण आले की यू आर ब्युटिफुल, क्यूट असे खूप सारे. तर मला छान वाटतं आणि हो मी आहे स्वतःची फेवरेट पण असं. आणि चला मग आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. तू एक फोटो पोस्ट करण्याआधी किती फोटोज काढते म्हणून? खूप फनी क्वेश्चन आहे. तर मी एक फोटो म्हणजे फोटोज तर मी खूप जास्त काढते कारण मला आवडतात पण फोटोज काढायला, कारण एक मेमरीज असते आणि सगळ्यांनीच काढायला फोटो हवे. कारण मी आता जर माझे 10 वर्ष किंवा 5 वर्ष आधीचे फोटो बघते ना, तर मला खूप छान वाटतं की मी आधी अशी दिसायची, आता अशी दिसते असं म्हणून. आणि फेवरेट सॉन्ग असं माझं काही फेवरेट नाही, म्हणजे एखादं असं फेवरेट सॉन्ग नाही आहे. मला खूप सारे सॉन्ग आवडतात असे मेन आणि जास्त तर मला राजस्थानी सॉन्ग वगैरे पण खूप जास्त आवडतात. बंजारा पण आवडतात, मराठी, हिंदी हे पण. असं फिक्स नाही आहे की हेच तुझं फेवरेट सॉन्ग आहे म्हणून. तर अजून पुढचा क्वेश्चन आहे, तुला जेवणात काय आवडतं? तर मला जेवणात पुरणपोळी खूप आवडते. आणि एकाने तर असं पण विचारलं आहे की तुला रोज काय एखादी पदार्थ खायला लावलं रोजच तर तू काय खाणार आहे म्हणून. तर मी त्यांना बोलेल असं काही नसतं. मला पुरणपोळी आवडते. एकाने विचारलं आहे तुला अहिराणी येते का? तर मला अहिराणी येत नाही. मला बंजारा वगैरे भाषा येते. त्यासोबतच त्यांनी विचारलं आहे की बंजारामध्ये काहीतरी बोलून दाखव. तर बंजारा भाषा मला खूप छान प्रकारे बोलता येते. की बाटी खाल्लो काही तू कतेरची काही कर्रो असं मला येते. म्हणजे बंजारा, मी बंजाराच आहे तर मला बंजारा भाषा खूप छान प्रकारे बोलता येते. खूप सारे क्वेश्चन आहे यार. पुढचा क्वेश्चन आहे, जेव्हा तुला वाटतं की काहीच कळत नाही आहे तेव्हा तू काय करते? तर अशा वेळेला ना की मला चिडचिड होते, काहीच कळत नाही आहे, त्यावेळेला मी एखाद्या शांत ठिकाणी जाऊन बसते किंवा मग डायरी घेऊन त्याच्यात लिहत असते की काय प्रॉब्लेम सुरू आहे किंवा माझ्या डोक्यात काय चालू आहे. या सगळ्या गोष्टी मी त्याच्यात लिहत असते. आतापर्यंत तुझी सर्वात छान ट्रिप कोणती? त्या ट्रिपला तू विसरू शकणार नाही म्हणून अशी आहे. एक दोन वेळेला मी जे ट्रिपला गेलेली आहे माझ्या फ्रेंड्ससोबत. जळगावला असताना मी इव्हेंट मॅनेजमेंटच्या टीमसोबत ट्रिपला गेलेलो आम्ही. माथेरान वगैरे त्या ट्रिपला मी कधीच विसरू शकत नाही. सोबत आम्ही उज्जैनला गेलेलो कल्याणच्या फ्रेंड्ससोबत. तर त्या ट्रिपला पण आम्ही खूप एन्जॉय केलेला की मी खूप साऱ्या मेमोरीज आहे आणि मी ते दिवस कधीच विसरू शकत नाही म्हणून. एखादा क्वेश्चन आहे, तुझा एज्युकेशन बॅकग्राऊंड म्हणून. तर मी मास मीडिया स्टुडंट आहे. आता माझं लास्ट इयर सुरू आहे मास मीडिया आणि मी मुंबईला माझी इंटर्नशिप वगैरे या गोष्टी सुरू आहे. बंजारा आहेस का? तू बंजारा आहेस का? म्हणजे खूप जणांचा हाच क्वेश्चन असतो मला, तू बंजारा? हो मी बंजारा आहे. राठोड म्हणून आहे मी आणि मी बंजारा आहे. बंजारा भाषा पण बोलता येते मला. माझं गाव पण आहे जळगावला. हॉस्टेल लाईफ कशी होती? माझी एक कॉलेजची फ्रेंड आहे, तिने मला विचारलेलं आहे की जळगावला तुझी हॉस्टेल लाईफ कशी होती म्हणून. तर जळगावला मी खूप मज्जा केलेली आहे हॉस्टेलला आणि जास्त तर गणपतीमध्ये खूप मज्जा केलेली आहे. आणि तुम्हाला जर म्हणजे जळगावला काय ॲडमिशन वगैरे घ्यायचं असेल मुलींना तर गर्ल्स हॉस्टेल खूप बेस्ट आहे तिकडं. आणि सगळ्या गोष्टी म्हणजे काहीच प्रॉब्लेम नाही आहे तिकडं. आणि मी तर खूप मज्जा केलेली आहे 2 वर्ष जळगावला. आपकी खुशी का राज? तसं काही स्पेशल नाही आहे, पण मी रोज माझ्या पप्पांशी बोलते ना कॉलवर तर मी खुश होऊन जाते. काय माहिती, पण रोज तो येणारा कॉल आहे ना पप्पांचा आवाज ऐकून मी खुशच राहते. कितीही दुःखी असली दिवसभर, कितीही
मी चिडचिड करत असली किंवा मग टेन्शनमध्ये काहीतरी विचारात आहे, पण संध्याकाळी पप्पांचा कॉल आला की मी खुश होऊन जाते. माझी एक फ्रेंड आहे, म्हणजे माझी बेस्ट फ्रेंड आहे रिंकू. ती मला विचारते, तू माझ्यावर किती प्रेम करते. तर मला रिंकूला एवढंच सांगायचं आहे की मी तिच्यावर खूप प्रेम करते. ती माझी खूप क्लोज आहे, म्हणजे लहानपणाची माझी बेस्ट फ्रेंड आहे. तिलाच माझ्या सगळ्या गोष्टी माहिती असतात आणि ती म्हणजे माझ्यासाठी खूप स्पेशल आहे. मला एखादे क्वेश्चन विचारला आहे की तुझ्यासाठी सक्सेसचा अर्थ काय म्हणून. तर सक्सेस म्हणजे माझ्यासाठी एवढं आहे, बाकीच्यांचं मला नाही माहिती, पण माझ्यासाठी एवढं आहे की सक्सेस म्हणजे मी जे माझे छोटे छोटे ड्रीम्स बघते, बस ते पूर्ण झाले की मला माझं सक्सेस भेटलं. मी आई पप्पांसाठी ड्रीम्स बघितलेले, मी स्वतःसाठी ड्रीम्स बघितले, मी माझ्या फॅमिलीसाठी ड्रीम्स बघितलेले आहे, बस ते ड्रीम्स पूर्ण झाले म्हणजे माझ्यासाठी सक्सेस. एकाने छान प्रश्न विचारलेला आहे की पुढचे 5 वर्ष तू स्वतःला काय बघते किंवा कुठं बघते म्हणून. तर पुढचे 5 वर्ष आतापासून मला खूप जास्त काही नको. जे मी छोटे छोटे स्वप्न बघते माझे, बस ते पूर्ण करायचे मला. आणि स्वतःसाठी किंवा माझ्या आई पप्पांसाठी काहीतरी करून घेतलं बॉ मी, तेच माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट असणार. आणि ड्रीम्स तर मी खूप बघते आणि ते पूर्ण देखील करण्याचं नक्कीच ट्राय करेल पुढच्या 5 वर्षापर्यंत. आहे तुझं स्माईलचं कारण काय, तसं काय नाही. आणि मी स्किन केअरचं किंवा हे जास्त काही यूज करत नाही. आणि स्माईल आणि कॉन्फिडन्स जो आहे बोलण्याचा, त्याच्यामुळंच ते असू शकते कदाचित, असं मला वाटतं. तुम्हाला काय वाटतं ते नाही माहिती मला. नवीन यूट्यूबरसाठी तुमचं काय सल्ला असेल, असं एकाने विचारलेलं आहे की नवीन यूट्यूबर आहे त्याच्यासाठी माझा सल्ला काय असेल. मी बस एवढंच सांगते, तुम्ही जर काहीतरी ट्राय करत असणार किंवा तुम्हाला तुमच्या मनात आहे की यार आपल्याला यूट्यूबला काहीतरी व्हिडिओ बनवून टाकायचं आहे, तर काहीच विचार नका करू. जे तुम्हाला करायचं आहे ते स्टार्ट करून द्या. ते पुढं कसं होणार, तुम्ही कंटिन्यू कसं करणार किंवा खूप गोष्टी होणार, त्या गोष्टीकडे अजिबात लक्ष नका देऊ. बस आत्ता टाईम आहे तर ते करून टाका. नाहीतर आपण असं विचार करतो ना की उद्या करूया किंवा पुढच्या महिन्यापासून स्टार्ट करूया किंवा 8 दिवसानंतर स्टार्ट करूया. तर तसं अजिबात करू नका. हे माझ्यासोबत, कारण मी स्वतः अनुभवलेलं आहे. म्हणून तुम्हाला काही असं स्टार्ट करायचं असेल तर ते करून टाका सरळ. बस एवढंच आहे माझं. पुढचा क्वेश्चन आहे जय सेवालाल. जय सेवालाल, बंजारा फॅमिली. आयुष्यात कठीण वेळ आली तर तुम्ही स्वतःला मोटिवेट कसं ठेवतात. आता प्रत्येकाच्या आयुष्यात या गोष्टी येतात की आपल्याला काही वेळेस खूप कठीण वेळ येते की आपल्याला काहीच कळत नाही किंवा मग काय करावं, कसं करावं, किंवा खूप आपण एक प्रकारे एन्झायटी, डिप्रेशन या सगळ्या गोष्टीत असतो. तर या वेळेला मला असं वाटतं आहे की ती जे वेळ असतं ना, असं मनात एवढं समजून घ्यायचं की आत्ताची वेळ आहे, ही खराब वेळ आहे, तर एक टाईम नंतर नाही राहणार आहे, चालली जाणार आहे. म्हणून त्या टाईमला बस एक हे ठेवा मनात की ठीक आहे, आता खराब टाईम चालू आहे, चांगला वेळसुद्धा येऊन जाणार आहे. म्हणून तेवढ्या टाईमसाठी बस शांत राहा, जास्त विचार नका करू. आणि जे तुम्हाला लिहिता आलं जेवढं तुम्हाला, तर तुम्ही डायरीमध्ये ते लिहून काढा. निगेटिव्ह कमेंट्स समोर तू पॉझिटिव्ह कशी असते, असा एकाने क्वेश्चन विचारलेला आहे. हे माझ्या पेजला पण पोस्ट वगैरे केलेलं आहे मी की निगेटिव्ह कमेंट्स वगैरे जे येतात ना, यार ही गोष्ट ना खूप नॉर्मल आहे आता. कारण आपण जर सोशल मीडियाला काय करतो आहे किंवा आपण जर काहीतरी आपण आहे ॲक्टिव्ह सोशल मीडियाला, तर निगेटिव्ह कमेंट येणं हे बरोबरच आहे. म्हणजे बरोबरचा अर्थ असा माझा की येणारच आहे. जेवढं पॉझिटिव्ह आहे तेवढं निगेटिव्ह पण आहेत गोष्टी. कारण कोणताच सेलिब्रिटी किंवा कोणतेच स्टार असे नाही आहे की त्यांना निगेटिव्ह कमेंट आली नाही आहे. तेव्हा ठीक आहे, लोकांचं काम आहे ते. म्हणजे
आपण इग्नोर करायचं. काही लोक चांगले बोलतील, काही लोक वाईट बोलतील, म्हणून आपण जे चांगले बोलतायत त्या लोकांकडे जास्त लक्ष द्यायचं. म्हणजे आपलं लक्ष निगेटिव्ह लोकांकडे जास्त जाणार नाही. म्हणून निगेटिव्ह कमेंट्स आले म्हणजे इग्नोर करायचं की ठीक आहे यार असं म्हणून. माझ्या एका फ्रेंडने विचारलेलं आहे, प्रणयने, तुझा एक्सपिरियन्स सांग. तू आमच्यासोबत उज्जैनच्या ट्रिपला आलेली तेव्हा. तर उज्जैनची ट्रिप माझ्यासाठी खूप स्पेशल होती. म्हणजे असं काहीच फिक्स नव्हतं की मला जायचं आहे म्हणून. अचानक मी कल्याणला आली सकाळी दुपारपर्यंत आणि संध्याकाळी उज्जैनसाठी निघालो आम्ही. तर ती ट्रिप माझ्यासाठी खूप बेस्ट होती. त्याचे फोटोज व्हिडिओज मी इंस्टाग्रामला टाकलेले आहे. आणि उज्जैनला माझ्या मनात आधी असं असायचं की खूप गर्दी असणार, नंबर लागणार की नाही दर्शनासाठी, किंवा खूप चिडचिड होणार, कारण अशा ठिकाणी मला जास्त जायला आवडायचं नाही. म्हणून मी हा विचार करायची. पण जे मी मज्जा केलेली आहे 3 ते 4 दिवस माझ्या फ्रेंड्ससोबत, खूप मज्जा आलेली. तुम्ही पण उज्जैनचा प्लॅन करत असणार ना तर ग्रुपने जा, खूप मज्जा येणार. आणि खूप गोष्टी नवीन नवीन आहे तिथं बघायला आणि खूप छान वाटणार. मला तर म्हणजे मी खूप जास्त एन्जॉय केला आणि अजून असं प्लॅन करेल की पूर्ण ग्रुपसोबत पुन्हा एकदा आम्ही उज्जैनला जावं म्हणून. फ्रेंडचा क्वेश्चन आहे की 20Kची पार्टी बाकी आहे. हो, 20Kची पण पार्टी बाकी आहे. सोबत आता 50K होतील, मिलियनमध्ये जाणार तेव्हा पण पार्टी करूया आणि लवकरच भेटून. एखादा क्वेश्चन आहे, लग्नानंतर रील स्टार आणि एक गृहिणी या दोन्ही भूमिका कशा सांभाळतात? हा क्वेश्चन झाला पुढचा. म्हणजे मी इतका काही जास्त विचार नाही केलेला या गोष्टीवर की मी एक लग्नानंतर एक रील स्टार असणार, म्हणजे कंटेंट बनवणार आणि फॅमिलीला कसं सांभाळणार नवीन, असंच काही क्वेश्चन असेल तुमचं. तर तसं काही नाही आहे. मी जशा न्यू प्रकारे मी माझ्या पुढच्या फॅमिलीला देखील मी पुढं घेऊन जाणार. आणि या सगळ्या गोष्टींचा मी अजून खूप काही जास्त विचार केलेला नाही आहे. सो पुढच्या व्हिडिओमध्ये याचं ॲन्सर देण्याचं ट्राय करेल मी तुम्हाला. म्हणून माझी फ्रेंड आहे नेहा, तिने मला विचारलेलं आहे की जळगावला मिस करते का, आणि जळगावमध्ये तुझ्यासाठी काय स्पेशल होतं असं म्हणून. बाई, जळगावला नाही विसरू शकणार. जळगावचे खूप साऱ्या मेमोरीज आहे माझ्याकडे. माझ्या हॉस्टेलच्या फ्रेंड्स, गर्ल्स हॉस्टेलच्या, MJ कॉलेजचे फ्रेंड्स, जळगावला म्हणजे खूप साऱ्या मेमोरीज आहे. मी कधीच नाही विसरू शकणार जळगावला. म्हणून बंजारा समाजाच्या मुलींना शिक्षणाबद्दल काय संदेश देणार म्हणून असं एकाने विचारलेलं आहे. तर बंजारा समाजातल्या मुलींना असं नाही की फक्त बंजारा समाजाच्याच मुलींना, तर मी सगळ्याच मुलींना एवढंच हे देणार, ग्रामीण भागाच्या स्पेशल, म्हणजे की तुम्ही खेड्यामध्ये राहत आहात तर तुम्ही मोठी स्वप्न बघा की आम्हाला घरातून बाहेर कसं पडता येणार. आम्हाला ग्रामीण भागातून आम्हाला शहराकडे जायचं असेल तर आम्ही काय ट्राय करू म्हणून. तर तुम्ही बाहेर निघा, गोष्टी खूप चेंज होतील आणि तुम्हाला खूप काही करता येऊ शकणार. तर त्यांना एवढंच सांगते की तुम्ही शिक्षणाच्या बाबतीत किंवा तुम्हाला काय आवड आहे, कशात आवड आहे, तुम्ही ड्रीम्स बघा. फक्त ग्रामीण भागात राहून काहीच फायदा नाही आहे. तुम्ही पुढं जा, पुढे ॲडमिशन घ्यायचं ट्राय करा बाहेर कॉलेजेसमध्ये आणि पूर्ण फोकस राहू द्या. म्हणजे कसं की खूप ठिकाणी असं नाही, कमी एजमध्ये ग्रामीण भागात तिकडं शिक्षण होऊन गेलं, 12वी झाली वगैरे, लग्न लावून देतात. त्या याच्यात अजिबात पडू नका. बाहेर निघा, बाहेर जग खूप मोठं आहे आणि खूप छान आयुष्य आहे. तर एवढंच सांगते की बाहेर निघा. गावातलं शांत आयुष्य की शहरातलं फास्ट लाईफ? म्हणजे बुवा त्यांचा विचारण्याचा अर्थ आहे की गावातली शांतता चांगली आहे की शहराकडची गर्दी वगैरे की कोणतं आयुष्य चांगलं आहे असं म्हणून. माझं म्हणणं तर एवढंच आहे की असं काय नाही आहे की गावातच राहावं लागेल म्हणून. तर तुम्ही गावात जाऊ शकतात, पण आता कसं आहे, आपल्याला जर काहीतरी कमवायचं आहे, काहीतरी स्वप्न आहे आपले, तर आपल्याला शहरात यावंच लागेल सगळ्या गोष्टींसाठी.
गावी राहून काहीच होणार नाही. तर आपल्याला काहीतरी करायचं आहे लाईफमध्ये तर शहराकडे या, तुम्हाला खूप गोष्टी शिकण्यासारख्या आहे. आणि तुम्हाला जर मग सगळं तुम्ही सेटल झालं आहे, तुमच्याकडे पैसा आहे, गाडी आहे, म्हणजे सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहे आणि तुम्हाला गावी जाऊन राहायचं असेल तर खूप छान ऑप्शन आहे हा पण, की आपण खूप चिडचिड करतो किंवा जॉबचं टेन्शन, बाकी सगळ्या गोष्टींचं टेन्शन, तर गावी तुम्ही काही महिने किंवा मग काही दिवस काढून तुम्ही गावी गेलो तर खूप छान गोष्ट आहे, म्हणजे बेटर आहे गावी पण राहू शकतो असं म्हणून. त्यांचा क्वेश्चन आहे, तुमचा आत्तापर्यंतचा प्रवास सांगू शकतात का? तर भाई याच्या असा एक व्हिडिओ मी यूट्यूबला आधी टाकलेला आहे, तो तुम्ही बघू शकतात. त्या व्हिडिओला मी म्हणजे त्या व्हिडिओमध्ये मी माझी स्टोरी पूर्ण सांगितलेली आहे, तर तुम्ही ते व्हिडिओ बघू शकतात. तुला व्लॉगिंगची प्रेरणा कुठून मिळालेली, असा एक प्रश्न विचारलेला. तर मला असं काय नाही की, आणि माझं फिक्स नव्हतं मी व्लॉगिंग करणार आहे वगैरे काय. मी जस्ट एक टाईम विचार केला होता आधी की करू का म्हणून. पण काही गोष्टींमुळे मला असं वाटलं की मला पूर्ण वेळ द्यावा लागेल असं म्हणून, किंवा काही गोष्टी मग झाल्या नाही शक्य असं. तर मग नंतर विचार आला की यार मी करते, का नाही करू शकत मी जर एवढं करते. आणि मी तर प्रत्येक व्हिडिओमध्ये तेच सांगितलं आहे की मी खूप उशीर केलं या गोष्टीला, लेट झाली मी खूप. पण तुम्ही जर काय करत असणार ना असं तर करून टाका, कारण वेळ वाया घालू नका. मी जो घातला आहे तर मी आता लेट स्टार्ट केलेली आहे. तुला प्रत्येक गोष्टीमध्ये कोणाचा सपोर्ट आहे असं? तर मला प्रत्येक गोष्टीमध्ये माझ्या पप्पांचा सपोर्ट आहे, माझी फॅमिलीचा सपोर्ट आहे, मम्मी पप्पांचा सपोर्ट खूप जास्त आहे मला. माझे पप्पा आहे म्हणजे सगळं आहे माझ्यासाठी, बस तेच. जागृतीचा क्वेश्चन आहे की तू कोणत्या वयात हे सगळं स्टार्ट केलं? तर याचं हे आहे की मला लहानपणापासूनच आवड होती, 7वी-8वीपासूनच, की माझं एक स्वतःचं चॅनल असावं, मी बोलावं. माझे छोटे छोटे ड्रीम्स किंवा छोट्या छोट्या गोष्टी अशा खूप होत्या आणि ते मी करत गेली. मला मोबाईल मला 11वीमध्ये मोबाईल भेटला, तेव्हापासून मी हळूहळू करत गेली. स्टार्टिंगला रील्स वगैरे बनवणे वगैरे सगळ्या गोष्टी. लॉकडाऊननंतर मग हळूहळू गोष्टी चेंजेस झाल्या, स्वतःचं चॅनल सुरू केलं वगैरे या सगळ्या गोष्टी. एकाने क्वेश्चन विचारलेलं आहे की मूव्ह ऑन कसं करावं. तर या सगळ्या गोष्टीत तर मी एवढं काही नाही सांगू शकत खूप जास्त, पण या गोष्टींना खूप नॉर्मल आहे मूव्ह ऑन करणे किंवा हे ते एन्झायटी, रिलेशनशिप किंवा सगळ्या गोष्टी. तर एक काळ असतो, तो वाईट काळ असतो का, म्हणजे खराब दिवस असतात. टाईमनुसार सगळं चेंज होऊन जातं. आपण जेवढा एका गोष्टीवर जास्त विचार करतो तर ती गोष्ट आपल्याला जास्त त्रास देते, म्हणून त्या गोष्टींपासून दूर निघून जाणं, बस एवढंच सांगू शकते. खूप जास्त नाही बोलू शकत मी या गोष्टींवर, कारण मला नाही. नेहा माझी फ्रेंड आहे, तिने मला विचारलेलं आहे की इव्हेंट मॅनेजमेंटच्या टीमला तू मिस करते की नाही जळगावची. तर जसं मी सांगितलेलं आहे, मी इव्हेंटचा डिप्लोमा देखील केलेला आहे जळगावला आणि खूप सारे इव्हेंट्स केलेले आहे, कामं वगैरे. तर मी ज्या टीमसोबत होती मी त्या टीमला खूप जास्त मिस करते. आठवतात मला सगळ्या गोष्टी, आम्ही जे इव्हेंट्स केलेले, खूप मज्जा केलेली सगळ्या इव्हेंट्समध्ये. इव्हेंटची ट्रिप पण झाली आमचे सर, मला म्हणजे खूप जास्त आठवण आहे. त्या मेमोरीज आहे माझ्याकडे खूप जास्त आणि मी नाही विसरत कोणाला, खूप जास्त आठवण राहतात मला. की माझी बहीण आहे रोशनी, तिने एक क्वेश्चन केलेलं आहे की मी तुझ्या लाईफमध्ये स्पेशल आहे का. भाई तू रोशनी, माझ्या लाईफची रोशनी आहे तू, खूप स्पेशल आहे तू माझ्यासाठी. म्हणजे माझ्या लाईफमध्ये जे अंधार नाही आहे ना, म्हणजे रोशनी म्हणजे तूच आहे. की भविष्यात तुम्हाला स्वतःसाठी कसं आयुष्य हवं म्हणून. तर भविष्याचं तर नाही माहिती, म्हणजे मी रोज मोमेंट जे जगत आहे, जे लाईफ जगत आहे आणि माझे जे छोटे छोटे ड्रीम्स आहे बस ते पूर्ण व्हायला पाहिजे आणि मी ते पूर्ण करण्यासाठी पूर्ण ट्राय पण करते. मला खूप एकदमच काहीतरी हवंच, माझी तशी लाईफ नाही आहे. बस मी बघितलेले माझे छोटे छोटे स्वप्न पूर्ण हो, मी फॅमिलीसाठी स्वतःसाठी मी काही करू, बस तेवढीच इच्छा आहे माझी पूर्ण लाईफमध्ये पुढे पण.
तर खूप सारे क्वेश्चन होते, बाकीच्यांचं ॲन्सर दिलेलं आहे, बाकीच्यांचं देणं शक्य झालं नाही किंवा काही गोष्टी मला प्रायव्हेटच ठेवायला आवडतात, त्यांना सॉरी. आणि पुढं नक्कीच भविष्यात ट्राय करेल ते पण सांगण्याचं. आणि मला पण खूप मजा आलेली आहे तुमच्याशी गप्पा मारून. बाकी तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर भेटलंच असेल अशी माझी आशा आहे. आणि मला पण छान वाटलं. असंच पुढं असंच जर व्हिडिओज चालू असले तर नक्कीच जास्तीत जास्त बोलण्याचं ट्राय करेल मी तुमच्यासोबत. आणि बस हा व्हिडिओ इथेच संपवते. बाकी काहीही क्वेश्चन असतील तर तुम्ही कमेंट्समध्ये सांगू शकतात किंवा इंस्टाग्रामला DM सुद्धा करू शकतात. तर थँक्यू. असंच सपोर्ट नेहमी राहू द्या. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेअर करा व्हिडिओ. बाय बाय.